बोरगाव येथे गोवंश वाहतूक पकडली. कवठे महांकाळ पोलिसांची कारवाई. 13 जनावरे कोंबून नेणारे वाहन जप्त. रत्नागिरी नागपूर महामार्गावर कवठे महांकाळ तालुक्याच्या हद्दीतील बोरगाव टोल नाक्याजवळ होणारी गोवंशांची बेकायदेशीर वाहतूक कवठे महांकाळ पोलिसांनी पकडली आहे. शुक्रवार दिनांक 10 पहाटे पोलिसांनी कारवाई करत 13 जनावरांची सुटका केली. या कारवाईत वाहन जप्त करण्यात आले असून चालकासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आलेला आहे. ही कारवाई हवालदार महेश माने यांनी 9 एप्रिलच्या रात्रीपासून 10 एप्रिलच्या पहाटेपर्यंत गस्तीवर असताना केली. मुंबईतील मानद प्राणी कल्याण अधिकारी आशिष बारीक यांनी 112 हेल्पलाईनवर बोरगाव टोलनाक्याजवळ संशयास्पद वाहन अडवल्याची माहिती दिली. त्यानंतर गस्ती पथक पहाटे 4:45 वाजता घटनास्थळी पोहोचले. तिथे संशयित वाहन MH10 DT 7085 तपासले असता त्यामध्ये गोवंश जातीची 13 जनावरे अत्यंत क्रूरतेनं कोंबून ठेवलेली आढळली. जनावरांना पुरेशी जागा नव्हती. काहींचे पाय बांधून त्यांना खाली पाडण्यात आलं होतं. तसेच चारा आणि पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. या प्रकरणी वाहन चालक खाजुद्दीन फखरुद्दीन शेख वय वर्ष 36 आणि साथीदार रमजान इसरार मनियार वय वर्ष 24 दोघे राहणार शास्त्री चौक पिरजादे प्लॉट मिरज यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे वाहतुकीसाठी आवश्यक कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा परवाना नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी जनावरे आणि वाहने ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी अहवाल सादर केला आहे आणि या बेकायदेशीर वाहतुकीमागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.